नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण अतिशय आरोग्यदायी आणि अतिशय रुचकर अशी सोलकढी करणार आहे. आणि सोलकढी करताना छोटे छोटे टिप्स आहेत की ज्याच्यामुळे आपली सोलकढी जरा लवकर होईल. तर त्याच्यासाठी काय करायचं, एक नारळ मी हा खोवून घेतलेला आहे. नारळ व्यवस्थित फुटला नाही त्याच्यामुळे असे तुकडे करून जरी घेतले तरी सुद्धा चालतात. जितके पातळ आपण तुकडे करू तर त्याचं दूध चांगलं निघतं. नारळाचं जे दूध आहे ते आपण मिक्सरमध्ये आता हे दूध काढणार आहे, नारळाचं दूध. आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी सांगते की साधारण एक मोठा नारळ घेतला की 1 लिटर सोलकढी तयार होते. सोलकढीसाठी अतिशय मोजकं साहित्य लागतं, पण चवीला मात्र अतिशय अफलातून लागते. आणि मी आधी जसं म्हणलं तसं खूप आरोग्यदायी पण असते. तर हे त्याच्यासाठी मी हे आगळ घेतलेलं आहे. हे कोकम सिरप नाहीये, तर हे आगळ आहे, याच्यामध्ये साखर नसते. तर तुम्ही जर तुम्हाला हे कोकमचं आगळ तुमच्याकडे नसेल तर एक साधारण 10-12 आमसुलं गरम पाण्यामध्ये भिजवायची आणि ते गाळून त्याचं पाणी वापरायचं. त्याच्यानंतर ह्या 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. खूप तिखट नाही आहेत आणि तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 4च लसणाच्या पाकळ्या आहेत. लसूण जास्त घालायचं नाही कारण हे कच्चा लसूण असल्यामुळे मग तो उग्र लागतो. त्याच्यानंतर 1 इंचापेक्षा थोडंसं जास्त असं हे आलं घेतलेलं आहे. जिरं आणि इथं खडे मीठ पण घेतले. त्याच्यानंतर साखर आणि काळं मीठ घेतलेले. हे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालतं. त्याच्यानंतर मी असं सांगेन की जेव्हा आपण ह्या नारळाचं दूध काढतो तर ते कोमट पाणी वापरायचं. कोमट पाणी वापरलं की नारळाचं दूध जास्त व्यवस्थित आणि भरपूर प्रमाणामध्ये निघतं. तर आता हा सगळा जो नारळ आहे तो मी आधी मिक्सरमध्ये घालून घेते आणि कोमट पाणी थोडं थोडं घालून साधारण 4 वेळा तरी आपल्याला परत परत पाणी घालून याचं दूध काढायचं, म्हणजे याचं सगळं दूध निघून जातं. ह्याच्यामध्येच आपण मिरच्या पण घालूया. त्यानंतर मी खडे मीठ वापरणार आहे, तर त्याच्यामुळे मी हे ह्याच्यामध्येच घालते. जिरं आणि खडे मीठ मी घातलेलं आहे. ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण याच्यात घालूया. त्यानंतर आल्याच्या चकत्या करून त्या पण मी मिक्सरमध्ये घालते. हे सगळं आपण गाळून घेणार आहे, त्याच्यामुळे सालं पण मी आल्याची काढलेली नाही आहे. तर याच्यात कोमट पाणी घालून मिक्सर फिरवूया. आता तुम्हाला कापडाने जर हे मिश्रण गाळायचं असेल तरी तुम्ही गाळू शकता, पण ही जी आपली सूप गाळायची गाळणी आहे ना, तर त्याच्याने सोपं पडतं. जरा लवकर गाळलं जातं आणि कापडाला सारखा हात लावावा लागत नाही आपल्याला. हे मी आता दाबानेच दाबून याचं दूध काढून घेणार आहे. असं चांगलं दाबून दाबून दूध काढायचं, छान दूध निघतं. आणि आपण 2 ते 3 वेळा तरी कमीत कमी पाणी घालून याच्यातनं परत परत दूध काढणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की हा चौथा टाकून द्यावा लागतो, वाया जातो. पण खरं सांगू का, जेव्हा 3 ते 4 वेळा आपण याच्यात पाणी घालून दूध याचं काढतो तर तेव्हा याच्यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे जरी वाया जातो असं आपण म्हणू शकत नाही, कारण हा निव्वळ चौथा उरलेला असतो. तर असं हे सगळं मी दूध काढून घेते. सगळं कोमट पाणी वापरायचं. मी परत 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे याच्यात. परत एकदा मिक्सर फिरवून मी अजून एकदा दूध काढून घेणार आहे. हे जरा एवढं थोडंसं कंटाळवाणं काम जर सोडलं तर याची चव एवढी सुरेख लागते ना, तर त्या चवीसाठी एवढी थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायला पाहिजे. चौथ्यांदा पाणी घालून मी नारळाचं हे दूध काढतेय. तुम्हाला वाटेल की 2 वेळा काढून निघतं, पण आता हे बघा, हे मी चौथ्यांदा सुद्धा पाणी घातलेलं आहे आणि तरी सुद्धा हे बघा दूध किती छान दाट असं निघतंय. तुमच्यामध्ये जेवढे पेशन्स असतील ना तर तेवढ्या वेळा तुम्ही हे काढू शकता. आत्तापर्यंत मी याला हात लावलेला नव्हता, पण आता मात्र असं हाताने व्यवस्थित दूध काढून घ्यायचं, किंवा मी आधी जसं म्हटलं ना तर तुम्ही तसं कापडाने सुद्धा काढून घेऊ शकता. हे बघा अशी छान दाट दूध अजून सुद्धा निघतंय. हे बघा, तसंही आपल्याला सोलकढीमध्ये पाणी घालायचंच असतं, तर त्याच्यामुळे 3-4 वेळा जर हे असं पाणी घालून काढलं तर नारळातलं सगळं दूध व्यवस्थित निघून जातं आणि मग नारळाचा काही सुद्धा भाग वाया जात नाही. तर आता हे सगळं दूध मी आधी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, मी जसं म्हणलं तसं असं छान दाट अशी सोलकढी तयार झालेली तुम्हाला दिसत असेल कन्सिस्टन्सी. 1 नारळाची 1 लिटरपेक्षा जास्त अशी भरपूर छान सोलकढी तयार होते. तर त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मिसळणार आहे कोकम आगळ. तर ते चव बघून तुम्ही मिसळू शकता, कमी जास्त आंबट असू शकतं. मी आधी 1-2 टेबलस्पून याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर आगळमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, बऱ्याच वेळेला खारट पण असतं आगळ. तर मीठ घालताना जपून घालायचं सुरुवातीला घालताना.
आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालायची कोथिंबीर. त्यानंतर मला आवडतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालणार आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालतं. अगदी 1 टीस्पूननी 1 अर्धा टीस्पून मी काळं मीठ घातलेलं आहे. काळ्या मिठाने पचन पण छान होतं. सोलकढीने सुद्धा मुळात पचनासाठी खूप छान असते सोलकढी. आता तुम्हाला वाटेल याच्यामध्ये बाहेर जशी सोलकढी मिळते तर ती छान अशी गुलाबी रंगाची असते. तर हे मी याच्यामध्ये कुठलेही कलर वगैरे वापरलेले नाही आहे. हे अगदी शुद्ध आपलं नारळाचं दूध आणि कोकम आगळ एवढंच याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यामुळे कलर कदाचित एवढा डार्क जरी आला नाही तरी चवीला अतिशय सुरेख आणि अप्रतिम झालेली आहे. मी आता चव घेऊन बघितली, मला याच्यामध्ये सगळं बरोबर वाटते. त्यानंतर जसं व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो तसं जेवढ्या जिभा तेवढ्या आवडी. तर कुणाकुणाला याच्यामध्ये साखर आवडते, मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यात साखर घातलेली नाही आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही 1-2 चमचे साखर घालू शकता. तर मंडळी, हा अगदी अतिशय रुचकर आणि आरोग्यदायी चविष्ट सोलकढीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.